नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही भरभरून प्रेम देताय करंट अफेअर्सला बघण्यासाठी, तर त्या संदर्भामध्ये आम्ही खरं शतशः आभारी आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही मनामध्ये अजून शंका परंतु येत आहे की IBPS पॅटर्ननुसार TCS पॅटर्ननुसार हे करंट अफेअर्स बघितलं जावं का? तर माझं प्रांजळ मत आहे करंट अफेअर्स असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगराइज करायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी वाचायच्या किंवा नाही वाचायच्या हा संभ्रम जास्त तयार होईल. त्याच्यापेक्षा आपण असं बघू की करंट अफेअर्स हा करंट अफेअर्स आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, कोणतीही एक्झाम, त्या एक्झामला त्या पॅरामीटरमध्ये हे बरोबर बसत असतं. त्यामुळं करंट अफेअर्सला आपण दोन्ही पद्धतीने बघू, फॅक्च्युअल डेटानी पण आणि कॉन्सेप्च्युअल डेटानी पण. मग अशा पद्धतीने आपण जानेवारी फेब्रुवारी महिना कंप्लीट केला. आता मार्च महिना बघायचा आहे 2023चा. आपण ही सगळी सिरीजच आणतोय. मग याच्यामध्ये तुम्ही कोणताही महिना जरी तुमचा स्किप झाला असेल, वाचायचं राहिलं असेल, तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. ठीक आहे. मग आता आपण मार्च महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतं की महत्त्वाच्या असू शकतात, त्या आपण तिथं चर्चा करू. पहिला आहे भारतश्री. काय भारतश्री? भारतश्री काय आहे? तर एका प्रकारचं भारतामध्ये जे एन्शियंट काही आपले स्क्रिप्चर्स आहे किंवा जे काही लिखाण करून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्याला प्रोटेक्शन करणं फार महत्त्वाचं असतं. कारण की एवढं सुंदर आपल्या भारताची संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या आधारावर जर तुम्ही त्याला संरक्षण करू शकत नसेल तर भारतामध्ये याचं अस्तित्व असूनही त्या नाकारल्यासारखं असणार आहे. म्हणून भारतामध्ये आता यापुढं ज्या पण काही एन्शियंट स्क्रिप्चर्स असणार आहेत, जसं की रामायण असेल, महाभारत असेल किंवा भित्तलिखेवर असेल किंवा कोणत्याही गोष्टी स्वरूपामध्ये असेल, त्याला प्रिझर्व प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे एक आपण हे काय केलेलं आहे, एक पोर्टल म्हणा किंवा त्या प्रकारचा इंडियन गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये नाव काय आहे तर भारत शेअर रिपॉझिटरी इन्स्क्रिप्शन्स श्री म्हणून आहे. मग याला आपण शॉर्टकट मध्ये भारत श्री म्हटलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. श्रीचा लॉंग फॉर्म काय आहे? शेअर रिपॉझिटरी इन्स्पेक्शन्स आहे, इन्स्क्रिप्शन आहे. मग त्याचा लॉंग फॉर्म श्रीचा लॉंग फॉर्म आपल्याला दिलेला आहे. मग काय करायचं आहे तर 1,00,000 प्राचीन जे शिला आहे त्याच्यावर जे लेख केला आहे त्या लेख केलेल्या गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे? डिजिटलायझेशन करायचं आहे. डिजिटलायझेशन करणं फार महत्वाचं आहे. आजच्या काळाच्या युगामध्ये आपण पूर्वीच्या असलेल्या काही गोष्टी लिहून ठेवलोय, परंतु ते आज आपण बघतो की त्या चांगल्या स्वरूपातच राहतील याची शाश्वती नाही ना. फिजिकल स्वरूपामध्ये राहत असेल तर हे वेल अँड गुड आहे, परंतु ते फिजिकलचंही कुठंतरी एका प्रकारे काय केलं जाणार आहे? डिस्टॉर्शन्स होणार आहे मग किंवा व्हॅनिश होणार आहे. त्याच्यापेक्षा त्याला इन्क्रिप्टेड करून आपण डिजिटल स्वरूपामध्ये त्याला आपण ठेवलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या इन फ्युचरिस्टिक असलेली जी आपली जनरेशन असेल त्या जनरेशनला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आज बघा ना, आपण रामायण महाभारत हे फक्त ऐकलं आहोत आपल्या जनरेशनला, परंतु इन केस इन फ्युचरिस्टिक असलेले जे काही आपली जनरेशन असेल त्यांना डिजिटल स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी बघायला देखील भेटू शकतात. मग अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी भारतश्री केलेलं आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये आपण लक्ष ठेवायचं हे कशासाठी आहे तर डिजिटल एपोग्राफी संग्रहालयामध्ये काय केलेलं आहे? भारतश्री मध्ये आपण तिथं स्थापन केलेला दिसून येते. तुम्ही इथं बघू शकता हे कशा प्रकारे केलेलं आपल्याला आहे. ठीक आहे. मग समजलं. मग भारतश्री काय आहे तर लक्ष ठेवायचं प्राचीन शिलालेख जे काही असेल त्याचं असलेलं प्रिझर्वेशन करणं आणि त्याचं डिजिटलायझेशन करणं, जे भित्तचित्रावर लिहिलेलं असेल त्या पद्धतीने. पुढचा एक बघूया त्या प्रकारचं असलेलं इंडियन गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेतलं आहे ते म्हणजे काय तर PM प्रमाण कार्यक्रम. काय आहे? PM प्रमाण कार्यक्रम फार महत्वाचा आहे, सध्या खूप चर्चेमध्ये चालू आहे. काय आहे? आपल्याकडं फर्टिलायझेशन जे आहे किंवा फर्टिलाइज जे आपण यूज करतो ते बडोबिओ काय आहे? हार्मफुल आहे किंवा ते हानिकारक आहे. कशासाठी तर वनस्पतींसाठी. मग अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये आपल्याला कुठेतरी रिफॉर्म आणावं लागणार आहे आणि त्यांचा असलेला जो प्रमाण आहे कशाचा? खत जे आहे किंवा रासायनिक खत आहे त्यांचा असलेला संतुलित वापर करण्यासाठी. कारण की भारतामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस तब्बल 130% पेक्षा जास्त जर आपण कंपेअर करायला गेलं USA, चायना वगैरे यांच्यासोबत आपण हार्मफुल असलेले जे काही फर्टिलायझर आहे ते एक्सेस अमाऊंट मध्ये काय करतोय? यूज करतोय. मग हे कुठेतरी कमी करावं आणि पर्यायी जे फर्टिलायझर आहे ते आपल्या युजेबल मध्ये असायला पाहिजे. सोबत सेंद्रिय ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला कॉन्सेप्ट म्हणतो त्या ऑर्गॅनिक फार्मिंगचाही संदर्भ तिथे यावा याच्यासाठी भारत देशाने PM प्रमाण कार्यक्रम चालू केलेला आहे. त्यामुळे लक्षातच ठेवायचं PM प्रमाण कार्यक्रम कशासाठी आहे तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे की पर्यायी खते रासायनिक खतांचा काय करणे?
संतुलित वापर करणे, याच्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काय करणे, प्रोत्साहन देणे. मग त्याचा असलेला लॉंग फॉर्म काय आहे, प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट अँड द अमिलिओरेशन्स ऑफ अ मदर अर्थ, पीएम प्रमाण, हे असं सुरू केलेलं आपल्याला दिसून येते. जैविक खेती को बढ़ावा देने के लिए जारी हुआ 3,70,000 एवढं आपण करोड रुपये काय करतोय, बजेटच्या माध्यमातून खर्च करतोय, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात. चला पुढचं बघायचं आहे, अमृत धरोहर योजना. काय आहे, अमृत धरोहर योजना. आता बघा, हा पण एक कुठेतरी एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असलेल्या गोष्टी आहे, त्यामुळे कृषीच्या असलेल्या एक्झामला तुम्हाला माइट बी विचारल्या जाऊ शकतं, ह्या योजना कामाच्या आहे आणि त्या गोष्टींना तुम्हाला एक अंदाज बांधता येऊ शकतो. मग काय आहे, तर ओलसर जमिनीच्या ओलसर जमिनीच्या इष्टतम वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, ओलसर जी जमीन आहे त्याचा इष्टतम म्हणजे जास्तीत जास्त वापर करण्यासाठी जैवविविधता, कार्बन साठा, पर्यावरण, पर्यटन संधी आणि स्थानिक समुदायासाठी उत्पन्न वाढविण्यासाठी अमृत धरोहर योजना आपल्याला तिथं दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की ॲग्रो टुरिझम नावाची जी कॉन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केली आहे, त्या ॲग्रो टुरिझमला बूस्ट करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी अशा प्रकारचं असलेलं अमृत धरोहर योजना काय केली आपण, लॉन्च केलेली आहे, की ज्याचा मूळ उद्देश आहे की भारतामध्ये चांगल्या पद्धतीच्या असलेल्या स्वरूपाच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला लगेच एक्झिक्यूट करावा लागणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर ही एक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असलेली योजना आपल्याला दिसते, आणि फॉर द प्रोटेक्शन अँड प्रमोशन इन द एन्व्हायरमेंट आणि अलॉंग विथ दॅट यू हॅव टू जस्ट प्रमोट द ॲग्रिकल्चर फील्ड, त्याच्यासाठी आपण ही योजना आणलेली दिसून येते. आलं लक्षात. चलायचं पुढं. चला पुढचं आहे, एक व्यक्ती आहे, त्यांचे निधन झाले, ते महान व्यक्ती होते, त्यामुळे व्यक्तींच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग कशा प्रकारे, नाव काय आहे त्यांचं, के विश्वनाथ आहे. काय आहे, के विश्वनाथ. मग के विश्वनाथ बद्दल काय बोललं जातं, तर हे कोण होते, तर पाठ करायचं, तेलुगू दिग्दर्शक होते. काय होते, तेलुगूचे डायरेक्टर, तेलुगू मूवीचे असलेले किंवा जे चित्रपट आहे तर त्यांचे ते डायरेक्टर राहून गेलेले आहे. मग त्यांचं नाव काय आहे, के विश्वनाथ. ते एक्सपायर कधी झाले, तर फेब्रुवारी 2023 मध्ये वयाच्या कितव्या वर्षी, व्हेरी व्हेरी IMP 92व्या वर्षी, कारण की तिथं डिरेक्टली तुम्हाला इयर विचारलं जातं. मग 92व्या वर्षी काय झाले आहे, एक्सपायर झालेले आहे. त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर कला तपस्वी, व्हेरी व्हेरी IMP, फार महत्वाचं आहे. काय म्हणून ओळखलं जातं, कला तपस्वी म्हणून त्यांना ओळखलं जातं, हे समजणं गरजेचं आहे. नाव काय आहे, के विश्वनाथ, तेलुगू चित्रपटातले डायरेक्टर, फार मोठे डायरेक्टर होते. कला तपस्वी हे फक्त आणि फक्त ज्या व्यक्तीला दिला जातो मानपान की ज्यांनी खरंच त्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे तेलुगू कोणत्याही चित्रपटामध्ये, मग त्यांना कला तपस्वी म्हणलं जातं. मग तब्बल किती वेळा, तर 20 वेळा, बाप रे बाप, काय तब्बल 20 वेळा आंध्र प्रदेश सरकारने त्यांना कोणता पुरस्कार दिला आहे, नंदी पुरस्कार. म्हणजे पुरस्कार द्यायचं ठरलं की पहिले नाव कोणाचं येत असेल, तर के विश्वनाथ सरांचं येत असेल. मग नंदी पुरस्कार हा कुठलचा आहे, तर आंध्र प्रदेशचा आहे, आणि तो कशासाठी जातो, चित्रपट सृष्टीमध्ये चांगला काम केल्याबद्दल. आणि तब्बल किती वेळा, 20 वेळा हा पुरस्कार के विश्वनाथ सरांना देण्यात आलेला आपल्याला दिसून येत आहे. 5 वेळा, काय 5 वेळा नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे सरांना, नॅशनल अवॉर्ड, आणि त्या प्रकारचे 10 फिल्मफेअर पुरस्कार आहे. बापरे बापरे बापरे. म्हणजे विचार करा तुम्ही, काय डायरेक्शन असेल, काय चित्रपट बनवत असेल, आणि त्यांच्या माइंडची असलेली पॉवर किती भारी असणार आहे. सोबत 1992चा पद्मश्री पुरस्कार आणि 2016चा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे अशा व्यक्तीबद्दल वाचणं हे करंट अफेअर्स मध्ये मस्ट आहे, आणि करंट अफेअर्सच्या ओरिएंटेशन महत्वाचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणते चित्रपट, तर कोणत्या भाषिकाचे दिग्दर्शक होते, तेलुगू भाषिकाचे, वयाच्या 92 वर्ष वारलेले आहे. 20 वेळा त्या प्रकारचा नंदी पुरस्कार भेटलेला आहे. 5 वेळा त्यावेळेस नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे, पद्मश्री पण भेटला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कारही देखील भेटलेला दिसून येतो. हे पाठ करायचं, लक्ष ठेवणं म्हणजे गरजेचं आहे. चला पुढचं. त्याच्यानंतर स्थलांतरांसाठी दुरुस्त मतदान. जर आपण पद्धतीने बघतो की भारतामध्ये लोकशाही स्वीकारली, परंतु भारताची लोकशाही ही फक्त काही घटकापुरतीच मर्यादित पाहिजे का, बिलकुल नाही. आपल्या भारत देशामध्ये नोकरीच्या निमित्ताने किंवा विविध कारणाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती इकडून तिकडे
मायग्रेट झालेला असतो. मग मायग्रेट झालेला व्यक्ती, जसं की MP मध्ये एखादा व्यक्ती आहे आणि तो कामासाठी इथे येतोय आणि इथं आल्यानंतर त्याला त्या प्रकारचं असलेलं मतदान करायचं असेल जे की MP मध्ये घडतंय, मग अशा वेळेस त्या व्यक्तीला तिथं जाऊन मतदान करणे, परत येणे हे पॉसिबल होतं का? नाही. आणि याच्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीचा वेळ जातो, त्याचे पैसे जातात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी आपल्या इलेक्शन कमिशननी बदल घडवला आणि पहिल्यांदा सांगितलंय की आता स्थलांतरीसाठी आम्ही काय करणार आहे, दुरुस्त मतदान म्हणजे रिमोट म्हणजे तू जिथं आहे तिथंच थांब, तुला तिथं मतदानाची सेवा दिल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीने जानेवारी 2023 मध्ये आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन RVM व्हेरी 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 IMP प्रस्तावित केलेला आपल्याला दिसून येते. उद्देश काय, तर स्थलांतरांना राष्ट्रीय आणि प्रादेशिक निवडणुकीमध्ये काय करणे, मतदान करून घेणे, हा सगळ्यात महत्वाचा असलेला तिथं दिसतंय. मग तुम्हाला विचारलं जातं की RVM सध्या चर्चेमध्ये होतं, तर RVM हे कशासाठी चर्चेमध्ये होतं, तर रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्याला म्हणलं जातं, हे कोणासाठी, तर स्थलांतरित लोकांसाठी. येते लक्षात, हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. पुढचं घेऊ आपण लगेच त्या प्रकारचं करंट अफेअर्स. ते म्हणजे काय की अंदमान आणि निकोबार यांच्या अंदमान निकोबार मध्ये 21 अज्ञात बेटांना काय दिलं आहे, परमवीर चक्र पुरस्काराच्या विजेत्यांचे नाव देण्यात आलेले आहे. आपल्या भारत देशामध्ये जर खरं बघायला गेलं तर परमवीर चक्र कोणाला देतो, की ज्यांनी खरं देशासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिलेली आहे, असे वीर स्वरूपातले जे महान व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण परमवीर चक्र देत असतो. मग अंदमान निकोबार बेटामध्ये जे छोटे छोटे बेट्स आहे ना, त्या बेट्सला आपण त्यांची नावं दिली, त्या व्यक्तींची नावं दिली का, कारण की त्यांचं असलेलं जे अनसाधारण महत्व आपल्या समाजामध्ये आहे आणि समाजासाठी देशासाठी त्यांनी केलेलं कृत्य आहे, हे कुठेतरी वाखाणण्याजोगं व्हावं आणि देशाप्रती त्यांनी दिलेल्या कृतीला खऱ्या पद्धतीने अभिवादन असणार आहे, हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला त्यांना ही मानवंदना देण्यासाठी अंदमान निकोबार मधली किती बेटांना तर पाठ करायचं. किती बेट आहे, 21 बेट. किती बेट आहे, 21 बेट यांना काय केलेलं आहे, परमवीर चक्र पुरस्कार ज्यांना ज्यांना भेटला आहे त्यांची नावं दिले. मग कधी दिले, का दिले, तर लक्ष ठेवायचं, आपले असलेले सुभाषचंद्र बोस यांच्या असलेल्या कितव्या जयंतीनिमित्त, 126व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2023 रोजी त्या प्रकारचा असलेला संदर्भ आपण पराक्रम दिनाच्या निमित्ताने अंदमान निकोबार मधील 21 अज्ञात बेटांना परमवीर चक्र ज्यांना भेटला आहे त्यांचं नाव दिलं आहे. कोणाच्या जयंती निमित्तानं, लक्षातच ठेवायचं, ते म्हणजे कोण आहे, सुभाषचंद्र बोस आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात. त्यामुळे हे लक्षातच ठेवा की किती आहे, तर 21 बेट आपल्याला देत आहे. कोणाच्या जयंती निमित्त, तर सुभाषचंद्र बोस आपल्याला ते दिसून येणार आहे. कळतंय. चला पुढचं आहे करंट अफेअर्स. ते म्हणजे काय, विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशाची नवीन राजधानी करण्याची घोषणा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की जे तेलुगू भाषिक किंवा आंध्र प्रदेशमध्ये राहणारे लोक होतं, तर त्यांनी वेगळा तेलंगणा मागायला सुरुवात केली आणि 2014 मध्ये आंध्र प्रदेशची विभागणी केली आणि आंध्र प्रदेशाची विभागणी करून तेलंगणा हे वेगळं राज्य केलं आणि आंध्र प्रदेश हे वेगळं केलं. मग आता ह्या संदर्भामध्ये इतके दिवस म्हणजे तब्बल 9 ते 10 वर्ष तुमची असलेली सिंगल एकच राजधानी असणार आहे असं ठरवण्यात आलं. परंतु आता कुठेतरी तो बदल करावा, याच्यासाठी विशाखापट्टणम, काय विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशाची काय केलेली आहे, राजधानी घोषित करण्याचा तिथं आराखडा तयार केलेला आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं की विशाखापट्टणम आता ही येत्या काळामध्ये कोणत्या राज्याची राजधानी असणार आहे, तर पाठ करायचं, ते म्हणजे आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम हे शहर आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल अशी घोषित केलेली आहे. कोणी, तर त्या प्रकारचं जगमोहन रेड्डी साहेबांनी केलेली आपल्याला दिसून येते. मग हे विभाजन झालं होतं आणि त्या प्रकारे हैदराबाद ही एक सिंगल राजधानी होती, परंतु ती आता बदल व्हावी याच्यासाठी आपल्याला ते केलेलं दिसून येते. लक्ष ठेवायचं, कोणती, विशाखापट्टणम ही कशाची, आंध्र प्रदेशची आहे, तेलंगणाची नाही. येते लक्षात, समजलं. चला पुढचा काय आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023. हेनले पासपोर्ट म्हणजे एका प्रकारे आपण म्हणतो की प्रत्येक देशामध्ये त्याचा पासपोर्ट हा त्या देशाची कॅपॅसिटी दाखवतो. भारत देश, अमेरिका असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, स्वित्झर्लंड असेल, आयर्लंड असेल, त्या प्रकारचे विविध जे देश आहेत त्यात सगळ्या देशांचं असलेलं जेव्हा संदर्भ घेतो तर त्यांचं असलेलं जे पासपोर्ट आहे ते कधी कधी खूप एक्स्ट्रॉर्डिनरी स्ट्रॉंग असतात. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर जगामध्ये कोणते पासपोर्ट स्ट्रॉंग आहे, कोणत्या देशामध्ये त्याची सुविधा लवकर दिल्या जाते, कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या सगळ्या गोष्टीच्या आधारावर हा इंडेक्स काढला जातो. त्याला म्हणलं जातं हेनले पासपोर्ट इंडेक्स. काय आहे, हेनले पासपोर्ट
इंडेक्स. मग हेनले पासपोर्ट इंडेक्स त्या प्रकारे जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता सर तुम्ही मार्च महिन्याचं घेताय काय जानेवारी महिन्याचं घ्यायचं आहे, लक्ष ठेवा हा प्रदर्शित त्यावेळेस करायचा असतो, पण तो कधी कधी लेट पण होतो किंवा कधी कधी त्या प्रकारे इंडियन गव्हर्नमेंट किंवा कोणीही अशा प्रकारे मार्च महिन्यामध्ये येत असेल किंवा फेब्रुवारीच्या एंडमध्ये असेल, त्यामुळे ते त्यावेळेस प्रदर्शित झालेले परंतु सध्या रिलेव्हंट आहे. ते का? कारण की भारताचा जो स्थान आहे, काय भारताचा जो स्थान आहे तो कितीवर आहे, 80 वर पोहोचलेला आहे. म्हणजे पहिले त्या प्रकारचा असलेला कितीवर होता, 84 वर. आता भारत कितीवर आहे तर 80 वर दिसून येतोय. म्हणजे भारताने कुठेतरी प्रगती केली आहे हे आपल्याला तिथं दिसून येते. मग पासपोर्ट देण्यापासून पासपोर्ट सर्व्हिस असेल, पासपोर्टच्या असलेल्या गोष्टी काय जे असेल त्या सगळ्या गोष्टीचं असलेलं अनुभूती त्या माध्यमातून दिल्या जात आहे. मग त्यामुळे लक्ष ठेवायचं की आपल्याकडचं असलेलं 2022 मध्ये आपण कितव्या क्रमांकावर होतो, 84 क्रमांकावर होतो. 2023 मध्ये आपण किती क्रमांकावर आलोय, 80 क्रमांकावर आलेले आपल्याला दिसून येते. मग जगामध्ये सर्वात भारी कोणता आहे तर लक्ष ठेवायचं सिंगापूर आणि जपान बिकम हे काय आहे नंबर 1 मध्ये आहे. हे लक्ष ठेवा. कोणते कोणते, सिंगापूर आणि जपान हे आपल्याला तिथं पहिले दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की हे पासपोर्ट इंडेक्स एका प्रकारे दाखवतंय की आपल्याला कधी याच्यामध्ये रँकिंग भेटलेली आहे आणि ही कदाचित वाढलेली देखील आहे. त्यामुळे अभिमानास्पद गोष्ट आहे की भारताचं सगळं काही चांगलं चालू आहे. ठीक आहे, चला पुढचं नेक्स्ट आहे भारत ऊर्जा सप्ताह 2023. काय भारत ऊर्जा सप्ताह इंडिया एनर्जी वीक 2024 त्या प्रकारचं असलेलं. आता हे 24चा आपल्याला तिथं दिसून येत आहे, परंतु त्या संदर्भामध्ये 2023 आपल्याला तिथं बघायचं आहे. हे 23 आहे. काय आहे 23 हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की भारतामध्ये एनर्जी कन्झम्पशन वाढत चाललेलं आहे. मग एनर्जी कन्झम्पशन जेव्हा वाढतं तर त्यावेळेस तुम्हाला तिथं रिन्युएबल एनर्जी पाहिजे का नॉन रिन्युएबल एनर्जी पाहिजे. आपण कशा पद्धतीचं असलेलं जीवाश्म यूज करतोय, जसं की वी आर युझिंग द कोल फॉर द जनरेटिंग द इलेक्ट्रिसिटी. इट इज नॉट मीन दॅट की वी हॅव बीन अ काइंड ऑफ अ सक्सेसिव्ह पर्सन किंवा आपण सक्सेसिव्ह राहू, म्हणजे इन फ्युचरिस्टिक आपले जी जनरेशन असेल तर ह्या गोष्टी अवेलेबल करण्यासाठी जिवंत राहील की नाही इथपर्यंत शाशंका निर्माण होते. मग हे जी सस्टेनेबिलिटी आहे विदिन द युजिंग ऑफ अ एनर्जी सेक्टर हे आपल्याला प्रमोट आणि प्रमोशन करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि इंडियन गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की आपण अशा प्रकारचा एक सप्ताह एक वीक सेलिब्रेट करू की ज्याच्यामध्ये आपण अवेअरनेस क्रिएट करायचा. का जागतिक स्तरावर ज्यावेळेस आपण म्हणतो की इंडिया इज अ कन्सिडर ॲज अ ग्लोबल इन लिडरशिप मध्ये बघतोय तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारत हा बसला पाहिजे. मग एनर्जी सेक्टरमध्ये भारताने स्वतःहून काय कॉन्ट्रीब्यूट केलंय त्याच्या देशामध्ये की जिथं तुमची एनर्जी प्रॉपरली यूज केलं जाईल हे सांगितलं जाणार आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यानमध्ये कर्नाटकामधील बेंगळूर इथं आयोजित केलेला भारत ऊर्जा सप्ताह 2023चा काय केलेला आहे उद्घाटन केलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोणता ऊर्जेचा आपण यूज करायचा आहे तर जे सोलार असेल विंड असेल ह्या एनर्जीचा कसा वापर करायचा, तिथून कशा प्रकारे एनर्जी जनरेट करायची, ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर आपण काय करू शकतो त्या अनुषंगाने काम करू शकतो हे तिथं दिलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. म्हणून भारत ऊर्जा सप्ताह हा फार महत्वाचा आहे आणि तो कधीपासून आहे तर 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपण सेलिब्रेट केलेला दिसून येतोय. आलं लक्षात. चलायचं पुढं मग चलो. त्याच्यानंतर आहे दक्षिण भारतातील पहिला शब्द काय आहे, दक्षिण भारतातील पहिला औद्योगिक कॉरिडॉर टाउनशिप प्रकल्पाची काय झालेली आहे पायाभरणी. आपल्याकडं कॉरिडॉर्स क्रिएट केल्या जातात, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDC आहे, DMIC आहे, शेंद्रा MIDC आहे, विशेषतः आमच्या संभाजीनगरमध्ये. मग ज्यावेळेस आपण हे बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये आपल्याला एक दिसून येणार आहे की आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन वाढवायचं आहे. मग इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा वाढवायचं असेल तर कॉरिडॉर्स क्रिएट करावं लागतात. कॉरिडॉर म्हणजे एक पट्टा, मग त्या पट्ट्यामध्ये फक्त आणि फक्त काय असणार आहे इंडस्ट्रीज असणार आहे. मग त्या इंडस्ट्रीला जमीन देणे, पाण्याची व्यवस्था करून देणे, त्याच्यानंतर लाईट बिल अवेलेबल करून लाईटचं असलेलं प्रोव्हिजन्स अवेलेबल करून देणं आणि विविध टॅक्सेशनच्या माध्यमातून विविध गोष्टीच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट कसा राबवला जाईल याच्यासाठी प्रयत्नशील असते आणि असे कॉरिडॉर्स इंडिया गव्हर्नमेंट करत असतं. मग ज्यावेळेस आपण बघतो साऊथमध्ये तर साऊथमध्ये अशा प्रकारचा पहिला शब्द काय वापरतोय, साऊथमध्ये अशा प्रकारचा पहिला
आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉर क्रिएट केलेला आहे आणि तो कुठं केला आहे, व्हेरी व्हेरी IMP, फेब्रुवारी 2023 मध्ये कर्नाटकमध्ये. कुठं, कर्नाटकमध्ये. कुठून, तुमकुरू. काय आहे, तुमकुरू. काय आहे, तुमकुरू हा पहिला औद्योगिक कॉरिडॉर टाउनशिप आपण तिथं केलेला आपल्याला दिसून येतोय. मग याच्या असलेलं जर आवाका बघायला गेलं तर आवाका काय आहे, सुमारे 8500 एकर. किती, 8500 एकर एवढ्यामध्ये हा जागेवर काय झालेला आहे, पसरलेला आपल्याला तिथं दिसून येतंय. मग अशा संदर्भामध्ये चेन्नई बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरचाच हा एक काय आहे, भाग म्हणून मानला जात आहे. म्हणजे एका प्रकारे आपल्याला साऊथ मध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढवायचं आहे. क्रिटिसाइज होतंय की इंडियन गव्हर्नमेंट इट्स मोर टिल्टेड टुवर्ड्स द ओनली नॉर्थ स्टेट, परंतु साऊथ स्टेटलाही कुठेतरी प्रमोट करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट हॅज बीन टेकन दिस स्टेप्स फॉर द प्रमोशन अँड द काइंड ऑफ अ जनरेशन एम्प्लॉयमेंट विद इन द साऊथ इंडिया. मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्या जात आहे. चालायचं पुढं. चलो, त्याच्यानंतर आहे महत्वाचं ते म्हणजे काय, असर रिपोर्ट. काय आहे, असर रिपोर्ट. आता असर रिपोर्ट का महत्वाचा असतो, म्हणतो ना आपण की एखाद्या देशामध्ये जर तुम्हाला तुमच्या देशाची असलेली प्रगती दाखवायची असेल तर ती प्रगती दाखवता वेळेस तुम्हाला कुठंतरी त्या देशामध्ये शिक्षण संस्था बघावं लागणार आहे. मग आपल्या भारत देशामध्ये इतक्या दिवसापासून शिक्षण देतोय, तेवढ्या गोष्टीपासून सगळं आपण शिक्षणाची पायाभरणी केली आहे का, मूलभूत अधिकारापासून ते कायदेशीर अधिकारापर्यंत त्याचं कन्व्हर्जन केलं, तरीही अजून भारतामध्ये शिक्षणाची पद्धतीचं असलेलं जे रूपरेषा आहे ती प्रॉपरली एक्झिक्यूट होत नाहीये. मग अशासाठी काहीतरी आपल्याला रिफ्लेक्टिव्ह मिरर पाहिजे की नाही, की अपना आईना अपने चेहरा दिखाता है. मग अशा पद्धतीने भारताने एक आउटसोर्सिंगचं काम एका संस्थेला दिलं आहे आणि त्या संस्थेला सांगितलं की भारतामध्ये आम्हाला प्राथमिक एज्युकेशन जे प्रायमरी एज्युकेशन आहे त्या प्रायमरी एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही कशा प्रकारे प्रगती करतोय, कोणत्या स्वरूपात प्रगती करतोय याचं आम्हाला अवलोकन करून द्या. मग आता ही संस्था असर रिपोर्ट तयार करते. काय करते, असर रिपोर्ट. नाव सांग, लक्ष ठेवायचं, असर रिपोर्ट. तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं असर रिपोर्ट कशाशी संबंधित आहे, तर लक्ष ठेवायचं असर रिपोर्ट हा कशाशी संबंधित आहे, तर अॅन्युअल स्टेटस ऑफ अ एज्युकेशन रिपोर्ट. काय आहे, अॅन्युअल स्टेटस ऑफ अ एज्युकेशन रिपोर्ट. तुमच्या एज्युकेशन रिपोर्ट साठी आपल्याला तो दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये असरचा लॉंग फॉर्म काय आहे, ASER, ज्याला म्हणतो तर अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. मग आता हे काय उद्देश आहे, तर ग्रामीण भागामध्ये जे बालक शाळेत जातात ते प्रवेश घेतात की नाही आणि ते किती शिकत आहे हे समजून घेण्यासाठी एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे प्रथम. काय आहे, प्रथम संस्था. ही कधीपासून काम करतेय, तर 2005 पासून करतेय. मग ही एका प्रकारची काय आहे, NGO आहे. काय आहे, NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्या माध्यमातून भारताकडं आउटसोर्सिंगचं काम यांनी करून दिलंय. आणि इट इज अ ब्यूटीफुल थिंग्स, कारण कि गवर्नमेंट हर जगहों पे हर चीजों पे ध्यान नहीं दे सकता. गवर्नमेंट हर उसका जो पर्कुलेशन लेवल है विद इन द स्ट्रीम ऑफ द बॉटम लेवल्स वो पर्कुलेट नहीं हो सकता है. मग तुमच्यामध्ये इंडोरन्स आहे, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तुमच्याकडे विजन्स आहे, परंतु ते इम्प्लिमेंट करता वेळेस यू हॅव टू टेक द काइंड ऑफ अ सपोर्ट्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर NGOs and these NGOs are work within the sphere of the ground levels. For that reasons we have to be concluded here that की अशा प्रकारचा हा रिपोर्ट तयार करणं फार महत्त्वाचं असतो आणि याच्यातून रिअल पिक्चर ऑफ एज्युकेशन सिस्टम काय आहे हे आपल्याला कळत असते. मग अशा प्रकारे ग्रामीण भागातील दरवर्षी आयोजित केला जातो आणि त्याच्यातून भारतातील असलेल्या सर्वात मोठ्या नागरिकांचं नेतृत्वाखाली सर्वेक्षण केल्या जातं. आर यू गेटिंग माय पॉइंट्स. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर ते असर रिपोर्ट मध्ये दिसून येणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं पुढचं म्हणजे काय, राष्ट्रीय शहरी तंत्रज्ञान अभियान. काय आहे, राष्ट्रीय शहरी तंत्रज्ञान अभियान, नॅशनल अर्बन डिजिटल मिशन. आज आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही डिजिटल झाली आहे. इवन तो पैसा असो किंवा त्या प्रकारचा फूड असो, प्रत्येक गोष्ट डिजिटलच्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी तयार झाल्या. मग डिजिटलला प्रमोशन करणे, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ डिजिटल रिसोर्सेस, हे याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी शास्त्रशुद्ध पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे. याच्यासाठी विशेषतः शहरी भागामध्ये की जिथे डिजिटलायझेशनचा वापर हा 100% केला जातो, मग अशा ठिकाणी आपल्याला काहीतरी मिशन असायला पाहिजे की नाही. लाईफ मध्ये मिशन ठेवतोय, मग तसं गव्हर्नमेंट पण मिशन ठेवतोय की मला डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काय अचीव्ह करायचं आहे. मग तिथं स्पष्ट सांगितलंय की देशातील 4500 शहरी संस्थानिक जे आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे याला आपण म्हणतो म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर नगर परिषद, नगर पंचायत,
हे जे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना, त्यांना काय करायचं आहे तर विविध गोष्टीच्या माध्यमातून, जसं की पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये तांत्रिक नवकल्पनाचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने 5 वर्षाची हे एक अभियान राबवलेलं आपल्याला दिसून येते. किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी. किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी. आज आपण बघा ना, आता आपल्याला 7-12 उतारा जर हे करायचं असेल, घ्यायचं असेल तर आपण डाउनलोड करू शकतो. मग अशा वेळेस तुम्हाला एकदम ऍक्सेसेबल झालं की नाही सगळ्या गोष्टी. मग त्या स्वरूपामध्ये शहरी भागामध्ये पण जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, महानगरपालिकेचं बिल पेमेंट करणं असेल, पाणीपट्टी भरायची, नळपट्टी भरायची, वीज बिल भरायचे किंवा काही टॅक्स भरायचा असेल, तर अशा संदर्भामध्ये तुमच्याकडे काही सॉफ्टवेअर पाहिजे आणि ह्या सॉफ्टवेअरच्या आधारावर तुम्ही ऍक्सेसेबल तिथं करू शकता. मग उद्या चालून तुमच्या असलेल्या इथं अनप्लॅन सिटी असेल तर उद्या झोपडपट्टी किती वाढणार आहे याचं संरक्षण करता येईल. त्या प्रकारे रिकामी जागा कोणती आहे तिथं तुम्हाला काय गोष्टी ऍक्टिव्हेट करता येईल. किंवा अननेसेसरी लोकांनी अतिक्रमण केलं असेल, त्या मोकळ्या जागेवर लेकरांसाठी खेळण्यासाठी प्लेइंग ग्राउंड होता, पण लोकांनी तिथं मंदिरं बांधली किंवा लोकांनी त्या प्रकारचे घरं बांधायला सुरुवात केली. मग इथं कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ह्या अभियानाचा उपयोग पुढच्या असलेल्या टाउन प्लॅनिंग साठी करता येऊ शकतो. हा त्याचा मूळ उद्देश आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून राष्ट्रीय शहरी तंत्रज्ञान अभियान आपण लागू केलेलं आपल्याला दिसून येते. मग तुम्हाला विचारलं जाईल काय करणार आहे, तर लक्ष ठेवायचं, तर नियर टू बी किती 4500 म्हणजे 4500 आपल्याकडे जेवढ्या पण शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी आहे बरं, ग्रामीण नाही, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ही आपण जोडायचा प्रयत्न करतोय. पुढचं घेऊया. पुढचा करंट अफेअर्स मध्ये काय आहे, राजस्थान अंधत्व नियंत्रण, राजस्थान अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे काय आहे, पहिले राज्य आहे. फार महत्वाचं आहे. काय, राजस्थान अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य. बघा, व्हेरी व्हेरी IMP, फार महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येते की आपल्याकडे डिसेबल पर्सन आहे आणि त्या डिसेबल मध्ये भारतामध्ये जर बघायला गेलं तर अपंगत्व 2 पद्धतीचे जास्त आहे. एक म्हणजे पायानी अपंगत्व असलेले किंवा हातानी अपंगत्व असलेले किंवा ब्लाइंडली अपंगत्व असणारे. मग आपल्याकडे यांची संख्या दिवसेंगणिक वाढत चालली आहे. मग उद्या चालून ह्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं कसं, कशा पद्धतीने यांना जवळ करायचंय, याच्यासाठी आपल्याकडे काही धोरण पाहिजे. सोबतच शासकीय काही सेवा दिल्या जाणारे, शासकीय काही योजना दिल्या जाणारे, किंबहुना शासकीय काही पद्धतीच्या माध्यमातून आरक्षणाच्या तरतुदीची असलेली प्रोव्हिजन ह्या लोकांसाठी केल्या जाणारे. मग याच्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल डिपार्टमेंट पाहिजे की नाही. मग अशासाठी राजस्थाननी सगळ्यात पहिले महत्वाचं अंध लोकांसाठी, विशेषतः अंध लोकांचं कशा प्रकारे नियंत्रण केलं जाईल, त्याला क्युअर कसं केलं जाईल, रिव्ह्यू कसं घेतलं जाईल, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जाईल आणि व्हॉट आर द स्टेप्स हॅज टू बी टेक फॉर द promotion and the protection of these blind persons. For that reasons, the first and ever kind of a state, the Rajasthan is a first state to take the initiative for that reasons. मागच्या वेळेस काय सांगितलं, निरोगी राजस्थान मोहीम अंतर्गत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, लक्षात ठेवायचं कोण, गहलोत यांनी दृष्टीचा अधिकार, काय दृष्टीचा अधिकार, व्हेरी गुड, सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अंधत्व नियंत्रण धोरण पॉलिसी टू कंट्रोल द ब्लाइंडनेस जानेवारी 2023 मध्ये काय केलं आहे, लागू केलं आहे. आणि देशातील पहिलं असं काय आहे राज्य ठरलेलं आपल्याला दिसून येते. सेम त्या प्रकारे आपला जो महाराष्ट्र राज्य आहे ना मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने अपंग लोकांसाठी एक स्पेशल विभाग तयार केलेला आपल्याला दिसून येतोय. आणि ह्या विभागांतर्गत आपण फक्त आणि फक्त कोणावर फोकस करतोय, अपंग व्यक्तींच्या, दिव्यांग लोकांच्या असलेल्या प्रमोशन साठी फोकस करत आहोत. आलं लक्षात, अशा पद्धतीचं. पुढचं आहे अल्पसंख्याक व्यवहार जे मंत्रालय आहे त्याच्याद्वारे पडो परदेश योजना काय केली आहे, बंद केली आहे. आता थोडं शॉकिंग न्यूज आहे, त्यामुळं आपल्याला ही योजना का बंद केली आणि त्याची मागची भूमिका काय होती आणि ही योजना कशासाठी होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती की आपल्याकडे अल्पसंख्याक आहे. अल्पसंख्याक आपल्याकडं त्या प्रकारे ज्यावेळेस बघतो तर 2 प्रकारचे आहे. एक आहे भाषिक अल्पसंख्याक आणि दुसरा आहे त्या प्रकारचे असलेले धार्मिक अल्पसंख्याक, सॉरी, धार्मिक अल्पसंख्याक. मग धार्मिक अल्पसंख्याक किती आहे मित्रांनो, 6 आहे. किती आहे, 6 आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग 6 अल्पसंख्याक कोणते कोणते, तर ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, बौद्धिस्ट आहे,
पारसी आहे, जैन आहे आणि त्या प्रकारचं शीख आहे. मग अशा प्रकारे हे जे 6 आहे, हे 6 आपल्या भारत देशामध्ये अल्पसंख्याक म्हणून गणल्या जातात धर्माच्या आधारावर. शब्द काय? धर्माच्या आधारावर. मग आपल्याकडे हे धार्मिक असलेले जे अल्पसंख्याक आहे त्यांच्या असलेल्या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्या प्रमोशनसाठी, त्यांच्या उद्धारासाठी इंडियन गव्हर्नमेंटनी त्यावेळेस पहिलं पडो परदेस, कोणतं? पडो परदेस नावाची काय केली होती? योजना चालू केली होती. पण ती काय केली? नंतर बंद केली. मग अशा वेळेस आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाची असलेली, सगळ्यात महत्वाचं काय आहे? व्याजासह अनुदानाचं, म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय, या इंटरेस्ट फ्री सबसिडीज. मग त्या प्रकारच्या अनुषंगाने पडो परदेश योजना 22-23 पासून बंद केल्याचे तिथे काय केले आहे? घोषित केले आपल्याला दिसून येते. मग आता एक तुमचं होमवर्क असणार आहे की पडो परदेश ही योजना कधी स्टार्ट झाली? 96 ला झाली आहे का 98 झाली का 2003 ला झालेली आहे? हे तिथं शोधून आणायचं आणि त्या पद्धतीने तिथं नोट डाऊन करून ठेवायचं की कशा प्रकारे असणार आहे. याची PDF आपल्या असलेल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणारच आहोत आणि सोबतच त्याच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी असेल तर त्याही ॲडिशनल तिथं भेटल्या जाणार आहे. परंतु तुम्ही एवढं जरी वाचलं मित्रांनो तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. आलं लक्षात? चला पुढचं आहे, केरळमध्ये मासिक पाळी दरम्यान मुलींना हक्काची सुट्टी जाहीर केलेली आहे. आज आपल्याला माहिती आहे मेन्स्ट्रुअल सायकल्स मध्ये महिला मंडळांना फार त्रास होतो आणि त्यासोबत त्या अनुषंगाने त्यांच्या असलेल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचा अवेअरनेस क्रिएट करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग केरळ गव्हर्नमेंट ज्यावेळेस आपण बघतो तर केरळ गव्हर्नमेंट हा 100% लिटरेट असलेला स्टेट आपण मान्य करतो. म्हणजे तिथं मुख्यत्वे करून शिक्षणाच्या आधारावर लोकांना प्रेरित करणे आणि सोबतच त्यांचं असलेलं ग्लोरिफिकेशन तयार करणे. हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येत आहे की केरळ गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा मासिक पाळीच्या दरम्यान मुलींना हक्काची सुट्टी दिलेली जाहीर केलेली आहे. अगर वो मेंस्ट्रुएशन साइकिल्स में है, वो जो काइंड ऑफ अ स्टूडेंट है, अगर उसको तकलीफ हो रही है, शी कैन टेक द लीव्स. तिथं कोणत्याही पद्धतीने तुम्ही तिला थांबवू शकत नाही किंवा फोर्स करू शकत नाही. मग अशा प्रकारे कोणत्या राज्यामध्ये झाला आहे तर केरळ राज्यामध्ये दिसून येते. मग सर्व विद्यापीठ असेल, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी मंजूर करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतलेला आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने कोणत्या स्टेटने घेतलेला आहे ते लक्ष ठेवायचं. केरळ गव्हर्नमेंट आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर अजून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची असलेली चालू घडामोडी आहे, मस्त आहे, खूप छान त्या प्रकारची थीम आपल्याला आहे. ती काय आहे? शी फीड्स द वर्ल्ड. काय आहे? शी फीड्स द वर्ल्ड. ती सर्व जगाचा पोषण करता आहे किंवा ती पोषण करते. मग अशा वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर पेप्सिको नावाची कंपनी आणि केअर नावाच्या या संस्थेने त्या प्रकारचा असलेला शी फीड्स द वर्ल्ड कार्यक्रम काय केलेला आहे? सुरू केलेला आहे. शी फीड्स द वर्ल्ड म्हणजे कोण हो? तर आपली आई. मग ज्या पद्धतीने आज आपण बघतोय की लहान बाळाला स्तनमाता ज्या असतात त्या स्तनमाता काय करतात? फीड करतात. मग त्या पद्धतीने तिचं असलेलं आरोग्य आणि त्या बाळाचं असलेलं आरोग्य याच्यासाठी कम्युनिकेटिव्हली काहीतरी करावं लागणार आहे. अशासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा कार्यक्रम चालू केला आहे. तो कोणी केलेला आहे हे लक्ष ठेवायचं. म्हणजे पेप्सिको आणि त्या प्रकारची केअर नावाची संस्था आहे, ह्या दोन संस्थांनी केला आहे. आणि जगाच्या स्तरावर ब्रेस्ट फीडिंग काय आहे, बाळाच्या पोषणासाठी किती महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी आपल्याकडे असलेल्या कोणत्या गोष्टीचे काही गाईडलाईन्स आहे का, कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, हे मार्गदर्शन पर शास्त्रशुद्ध पद्धतीने हे तिथं काय केलं जात आहे? अवेअरनेस क्रिएट केल्या जात आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून शी फीड्स द वर्ल्ड कार्यक्रम कोणी सुरू केला आहे तर पेप्सिको आणि केअर नावाला संस्थेने केलेला दिसून येतोय. त्याच्यानंतर आहे आपल्या भारताचे असलेलं करंट अफेअर्स. ते म्हणजे काय? झारखंडचे स्थलांतरितीचे पहिले सर्वेक्षण. बघा आपण बघतो ना की जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये मायग्रेशन खूप होतं. मायग्रेशन होत असेल तर त्यांचे असलेले सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. करोनाच्या काळामध्ये भरपूर लोक मायग्रेट झाले, परंतु करोनामध्ये त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि ते परत मायदेशी जेव्हा जायला लागले किंवा घरी जायला लागले स्वतःच्या घरी, तर त्यावेळेस त्यांच्या असलेल्या ऍक्सिडेंटची असेल किंवा काही गोष्टी असेल भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. मग अशा वेळेस त्या लोकांना जीवन जगण्याची कला, जीवन कसं जगावं, काय कशा पद्धतीने होईल, किती मायग्रेशन होत आहे, कोणत्या प्रकारच्या मायग्रेशन
इनॉग्रेशन होत आहे हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस झारखंड राज्यांनी अशा प्रकारचा पहिला स्थलांतरितचे सर्वेक्षण केलेला दिसून येत आहे। मग जानेवारी 2023 मध्ये स्थलांतरितचे पहिले सर्वेक्षण केलेलं आपल्याला झारखंड सरकारने सुरू केलेले दिसून येत आहे। लक्षात। मग अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्यांनी अशा स्वरूपातला पहिला सर्वेक्षण केला आहे, ते म्हणजे कोण असणार आहे, तर झारखंड गव्हर्नमेंट दिसणार आहे। त्याच्यानंतर आहे अटल पेन्शन योजना। काय आहे? अटल पेन्शन योजना। मग अटल पेन्शन योजना सध्या चर्चेमध्ये का चालू आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला परत लक्षात घेणं गरजेचं आहे की परत याला इम्प्लिमेंट केला जात आहे का, कारण की भारतामध्ये आपल्याकडे इन्शुरन्स आणि इन्शुरन्सच्या माध्यमातून केल्या गेलेल्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्या याच्यासाठी केली गेलेली ही तडफड आहे। मग अशा वेळेस आपण बघतोय ह्या अटल पेन्शन योजनेची सुरुवात कधी झाली आहे, तर 9 मे 2015 ला पाठ करायचं। कधी? 9 मे 2015 ला। मग कोण करतंय, तर ही पेन्शन निधी योजना विकास प्राधिकरण म्हणजे काय, तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड द डेव्हलपमेंट ऑथॉरिटी प्रेफर्डा, मग अशा प्रकारच्या ह्या संस्थेमार्फत काय केलं जात आहे, रेग्युलेट केलं जात आहे। मग आपण बघतोय की उतरत्या काळामध्ये किंवा रिटायरमेंटच्या एज मध्ये आपल्याला काही काइंड ऑफ अ पेन्शन जर भेटत असेल तर उद्या चालून आपलं जीवनमान चांगलं होणार आहे। 2005 पर्यंत शासकीय नोकर जे होते तर त्यांना पेन्शन भेटायची, परंतु नंतरच्या काळापासून म्हणजे 2005 नंतर जो कोणी जॉईन झाला असेल त्याला पेन्शन भेटत नाही। मग त्याच प्रकारे एखादा जर खाजगी कामामध्ये गुंतलेला व्यक्ती असेल तर त्यालाही कुठेतरी त्या स्वरूपातली पेन्शन भेटावी याच्यासाठी अटल पेन्शन योजना काय केलेली आपण चालू केलेली दिसून येते। मग अटल पेन्शन योजनेचा असलेला मुख्य उद्देश काय आहे, तर नीट लक्ष ठेवायचं। 18 ते 40 वयोगटातील किती व्हेरी आयएमपी 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला बचत बँकेमध्ये खाती असल्यास बँक किंवा टपाल कार्यालयाच्या शाखांमधून सामील होण्याची परवानगी देते आणि त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण काय करायचं, महिन्याकाठी काही पैसे टाकायचे आणि पैसे जमा झाल्यानंतर ऍट द एज ऑफ 60 म्हणजे तुमचं वय वर्ष तर 18 ते 40 मध्ये तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्यूट करशाल त्याच्यासाठी आहे स्पेसिफाईडली, पण तुमचं असलेलं जे वय वर्ष 60 होणार आहे त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रीब्युशन बघशाल तर तुमचं असलेलं रिफंड त्याच्यातून बऱ्यापैकी भेटल्या जाणार आहे। मग हे जेव्हा बघतो तर ही योजना फार सक्सेसफुल झालेली आपल्याला तिथं दिसून येते। आलं लक्षात। मग अशा पद्धतीने ज्यावेळेस बघतो तर आपल्याला करंट अफेअर्स हे मार्च मध्ये एवढंच महत्वाचं दिसून येते। जास्त फापट पसारा वाचत नका बसू, एक्झाम ओरिएंटेशन वाचा, तेवढं आहे जेवढं महत्वाचं आहे। आलं लक्षात। मग अशा पद्धतीने हे मार्च महिन्याचं असलेलं करंट अफेअर्स आता बघितलेलं आहे। उद्या आपल्याला एप्रिल महिन्याचं बघायचं आहे। थँक्यू सो मच।